गाईज, तर आज आमच्या वहिनींनी सुट्टी घेतली आहे आमच्यासाठी. तर आता आम्ही चाललो आहे डोसा खायला. कुठे नेत आहे वहिनी तुम्ही? सरप्राईज. ओ माय गॉड. आता तिकडे जाऊन बघू, तुला आवडतं. नाही आवडलं तर तुझ्यावर येते आता. मग काय नाही, घरी येऊन परत करायचं काय. ओके, चलो. जाऊन सिक्रेट सांबरला आलो आहे आम्ही बहिणींच्या म्हणण्यानुसार. या एरियातलं जरा फेमस आहे ते, सो बघूया टेस्ट कशी आहे. काय खायचं वहिनी? तुझ्यासाठी आली आहे. तुझं मला काय आयडिया नाही, तू सांग. एकतर मसाला डोसा किंवा मेदू वडा, दोघांपैकी एक. काय सांगते? जेवण करायचं ना, मग फुलच करायचं. ते आपलं जेवण आहे. त्याची ही इडली चांगली आहे. घ्या दीदी, काय घ्यायचं आहे? एक मैसूर मसाला डोसा, अजून ही पोळी इडली काय आहे ना, ते ट्राय करू आपण यावेळेस. ठीक आहे. ते मेन्यू मागवले, नुसतं खायचं काम चालू आहे आमचं. आता आमचं झालंय खाऊन. कुठे जायचं आहे वहिनी? आता डीमार्ट. नेक्स्ट प्लॅन इज डीमार्ट आणि मग घरी. डीमार्टला आलो आहे आम्ही आता. वहिनींना थोडंफार सामान घ्यायचं आहे, त्या घेत आहे आणि मी वाट बघते त्यांची, आपण कधी घरी येऊ. आणि आज मंडे, एवढी खतरनाक गर्दी आहे, वाटतच नाही आहे मंडे, संडेच वाटतं. सो फायनली आमची शॉपिंग झाली आहे आणि आता वहिनींना पॉपकॉर्न घ्यायचे, चीज पॉपकॉर्न. पॉपकॉर्न काही भेटलेले नाही आम्हाला, संपलेत चीजवाले, तर आम्ही नाही घेतले. आता चाललोय आम्ही घरी. कुठे आपली गाडी? इट्स टाइम टू झोपेश कार्यक्रम. तर आज परत आमचे आयुष लाडेश्वर परत आलेले आहेत. कसं होतं आजचा दिवस? जबरदस्त, फर्स्ट क्लास, खतरनाक. चुम्मा चुम्मेश्वरी. या बसा, त्या पदार्पण करा तुम्ही जेवायला. आज आमच्याकडे आजचा स्पेशल मेन्यू आहे पावभाजी. वहिनी स्पेशल पावभाजी खास आमच्यासाठी. धन्यवाद वहिनी. चला, आज कोणता मूवी लावायचा? लगेच लावायचा. आज कोणता मूवी आहे? गर्लफ्रेंड. नको नको, तो नको आता. बोल पटकन. काल मी 3 मिनिटात घरी पोहोचलो. कस काय? अरे आम्ही तेच तर पळवतो का काय गाडी? कोणी नव्हतं रोडवर, डायरेक्ट बिल्डिंग मध्ये गाडी. वा. असं ब्लॉग मध्ये नाही बोललं पाहिजे, पण हा मुलगा इथे लपाछपी खेळतोय वाटतं लहान मुलांसोबत. एक्सक्यूज मी, ए, डोंट बी ओव्हर स्मार्ट इन फ्रंट ऑफ मी बिकॉज आय एम व्हेरी डेंजरस स्मार्ट. तू का? येस. वा, डोंट यू लुक छान बोलतोय ना. लुक ऑन माय फेस. आज सकाळपासून मला हा भेटला नाही म्हणून मला खूप मन होतं याला त्रास द्यायचा. पाहू ना कोण कोण त्रास देतो. गरीबासारखा नको करू. गरीबाचे मी. गरीबासारखं नको तोंड करू. गरीबासारखं तोंड करू नको. श्रीमंत 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 श्रीमंत. काय काय परत बोल. लय मोठा माणूस आहे, लय पैसा आहे माझ्याकडे. हा ते माहिती आहे. 50 एकरचा मालक आहे. हा, 50 एकरचा अरे मालक. 50 एकर तर घरची गोष्ट आली. तिथलं माहित नाही तुम्हाला सगळ्यांना. ये पाहिजे. अरे बाई, तू पायी जा. चलो बाय साक्षी. ए वाव, लुक्स आहे ना, लुक्स ते मला तू देऊ नको. बॉम्ब सापडलाय मोठा. काय म्हणते, काय विषय? लय मोठा बॉम्ब सापडला. व्हिडिओ नेमका काढता नाही आला. पोलीस वगैरे खूप आलेले आहेत तिकडे. आमच्या मागच्या सोसायटीमध्ये बॉम्ब. मागच्या सोसायटीमध्ये सापडलाय बॉम्ब. मित्रांनो, आमच्या मागच्या सोसायटीमध्ये लय मोठा बॉम्ब सापडला, जो की आम्हाला बघता नाही आला कारण पोलिसांच्या 100 गाड्या उभ्या होत्या तिथं. न्यूज येईलच रावेत मध्ये बॉम्ब, तुम्ही बघू शकता. आम्ही रेकॉर्डिंगला कॅमेरा बाहेर काढले. बंद कर बंद कर बोल. जाऊ दे. पळून आलो आम्ही तिकडून.
जिथं आपली रिस्पेक्ट नाही आपण ते थांबत. हो माय गॉड. पोलीसवाले म्हणतात जा रेकॉर्ड नको करू, नाही केलं तर आपण आलं होतं. तेच करत होते रेकॉर्ड म्हणून त्यांनी आपल्याला करून दिले. व्हॉट नॉनसेन्स. काय वाटतं? उनका फोन हमारा फोन नहीं. अभी क्या ही कर सकते हैं. मावशीचा फोन. आलंच का परत? आणि दादा नसल्यामुळं काही काम आपल्याला करावं लागतंय. 20 किलो आहे का? आपल्याला राहायचं इथं 15 तास. अरे यार हे लिफ्ट. आणि पूर्ण चड्डी पांढरी सटक झालेली. आणि लिफ्ट कधी येत नाही टाइमवर. तिकडचं बटन दाबलं की तिकडची येते, तिकडं थांबलं. वाव, जमतंय तुला, जमतंय. ऍक्टिंग एकदम प्रॉपर आहे. हिनी बॉडी बॅलन्स फिट व्हायला सोपं होतं. ती वहिनी कंटाळेल आपल्याला, आपल्या येड्याचाळ्यांनी, बाकी काही नाही. काहीतरी पिक्चर मध्ये तुलसी कुमार की काय रे, काय विषय? बेसन लाडू खायचं होतं. आता टाइम आहे का हा? येस. जेवण झाल्यावर याला लाडू खायचं आहे. दर गोष्टीचा व्हिडिओ नाही काढत साक्षी. कुछ चीजें राजी रहनी चाहिए, जैसे कि लाडू. हो ना. बेसन लाडू इज माय फेवरेट. मग खा. अजून एक देऊ का? तुम्ही बघू शकता आयुषनी मला लॉक करून घेतले इथे गॅलरीमध्ये आणि दरवाजा पण उघडत नाही तो. मी इथे थांबली आहे रात्री 12 वाजता. पटतंय घ्यायला मला काही कळत नाही. हे सगळं तो व्लॉगसाठी करतोय, मला कळून चुकलं. व्लॉगसाठी सगळं. उघडणं आयुष किती कसं आहे बघितलं ना. व्लॉग काढतोय माझा पण उघडणार नाही. हे सगळं तू व्लॉगसाठी केलेलं आहे ना, मला माहिती आहे. खूप मजा आली आज. तुम्ही बघू शकता आज पावभाजी खाल्ली आणि सुस्ती चढली. आणि आमचं मुंबईला जायचं तिकीट काय बुक होत नव्हतं. आम्ही जातानाचं तिकीट बुक केलंय 11 तारखेचं आणि येतानाचं तिकीट बुक केलं 10 तारखेचं. पैसे वाया गेले आमचे. असा पराक्रम झालेला. आम्ही केलेलं वंदे भारतचं तिकीट बुक आमचं 750 रुपयाचं एक तिकीट होतं आणि 3 तिकीट वाया गेलेले बिनधास्तपणे. तर कोणाला जर दादरवरून पुण्यामध्ये यायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर खाली दिला जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि आता आपण हा ब्लॉग एंड करूया. टाटा, बाय बाय, गुड नाईट, सी यू टुमारो, अलविदा, बाय.